विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि नंतरच्या काळामध्ये राज्याचे गृहमंत्री, त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी आपलं कर्तृत्वाची झलक दाखवली. आज या देशामध्ये स्वच्छता अभियान जे सुरू आहे, आर पाटलांच्याकडे ग्रामीण विकासाचा विभाग होता, त्यावेळेला 10 वर्षापूर्वी संत गाडगे महाराजांच्या नावानं या अभियानाची सुरुवात त्यांनी केली होती. सार्वजनिक जीवनामध्ये कसं काम करावं आणि कसं राहावं याचा एक आदर्श ते अत्यंत साधेपणानं राहणे, उच्च विचारसरणी. साधं एकच उदाहरण देतो की आम्ही पालकमंत्री नेमतो, त्यावेळेला यांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी गडचिरोली जिल्ह्याची मागितली आणि मागवून घेतली. तर जो सगळ्यात मागासलेला आहे आणि आदिवासींचा भाग आहे, नक्षलवादी आहे त्या जिल्ह्यामध्ये, तिथली जबाबदारी घेतली आणि महिन्यातनं 2दा तिथं जाऊन तिथले प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले. गेले 3 महिन्याच्यापासून ते आजारी होते, ते या रोगाशी सामना करत होते. आम्ही सातत्यानं त्यांच्याशी, त्यांच्या वैद्यकीय जाणकारांशी संपर्क ठेवून होतो. एक दिवस माझा असा कधी गेला नाही की मी डॉक्टरांशी बोललो नाही किंवा कोणी ना कोणत्या आमच्यापैकी त्या ठिकाणी गेलं नाही. पण हे प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचं होतं, त्यांचं ते दुखणं, त्याच्याला ते शेवटी आज आपल्यातून निघून गेले. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तसं नाहीच, पण व्यक्तिशः सुद्धा त्यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आजार नाहीत ही गोष्ट आम्हाला पचवणं याला बराच काळ लागेल. साहेब, आम्हाला अनेकदा बऱ्याचदा सांगायचे की पवारसाहेब हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत. मला माझ्या वडिलांनी जसं वाढवलं असतं तसं साहेबांनी वाढवलं आहे. असं जो नव्या पिढीतलं नेतृत्व तयार करण्याची म्हणजे मला स्वतःला यशवंतराव चव्हाणांनी असंच एक योगदान देऊन, मार्गदर्शन घेऊन आज मी इथपर्यंत आलो. त्याच्या पाठीमागचं त्यांचं योगदान होतं. माझी जबाबदारी ही होती की मी सुद्धा नेतृत्वाची नवी पिढी महाराष्ट्रामध्ये तयार करायची. आणि त्या दृष्टीनं मी जे काही तरुण घेतलेले होते त्याच्यामध्ये आबा हे अत्यंत महत्त्वाचे होते. आणि त्यामुळे साहजिकच या सगळ्यांच्यावर माझं लक्ष असायचं, मनापासून मदत करण्याची भूमिका असायची. कुठे चुकलं तर बोलून सांगण्याचं कामसुद्धा मी करत असे. आणि आम्ही सगळेजण एका कुटुंबातले घटक आहोत, या पद्धतीनं वागत आलेलो आहोत. सर, इंग्लिश काही वैयक्तिक आठवणी आहेत का आबांसोबतची? नाही, कितीतरी सांगता येतील. मी एकदा त्यांच्या प्रचाराला गेलो, ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला, आणि नंतर व्यासपीठावर मला त्यांच्या मतदारसंघामध्ये, आणि व्यासपीठावर बसल्यानंतर मला कोणते सांगितलं, समोर बसलेल्या ज्या भगिनी आहेत ह्या कोण आहेत ठाऊक आहे का? म्हणजे तो खाली लोकांच्याच बसतात, म्हणजे ह्या त्यांच्या पत्नी आणि आई आहेत. या ग्रस्तानं कधी मुंबईमध्ये बंगला असला तर कुटुंबातले लोक तिथं कधी आले नाहीत. ते आपल्या गावाकडेच राहत होते, शेतावर काम करत होते. मुलं तिथे शिकत होती. त्यांची मुलगी आता मला वाटतं लॉ करते, ती तिथं शिकत होते. वडील आम्ही कधी त्यांनी केली नाही. आणि ह्या सामान्य परिस्थितीत राहणं, सत्तेच्या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा हे त्यांनी सातत्यानं सांभाळलेलं होतं. आणि ते आम्ही नेहमीच बघत असतो. कधी काही प्रसंग आले ज्यावेळेस विशेषतः मुंबईवर जो हल्ला झाला त्यावेळेस घरफाचं त्यांच्याकडे होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी अशा प्रकारचं धोरण ठरवलं. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. पण जी राजीनामा त्यांनी दिला त्याचं धोरण आम्ही ठरवलं हे सांगतो, त्यापेक्षा त्यांनी स्वतःहूनच मला आधी सांगितलेलं होतं. हे घडलेलं
राज्याच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अत्यंत अस्वस्थ करणार आहे. आणि गृहमंत्री प्रत्यक्षपणानं काही त्या ठिकाणी बंदूक घेऊन जात नाही, पण मला असं वाटतं की माझी ही नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून मला तुम्ही सत्तेतून मुक्त करा, पदावरून मुक्त करा. मी काही दिवस बाजूला आहे. पण आम्ही सांगताना अशी भूमिका घेतली की त्यांनी सुचवलं की पक्षाचा हा निर्णय असं सांगा, म्हणजे मग मला बाहेर लोकांना सुद्धा सांगता येईल. पण एवढं महत्त्वाची जबाबदारी, एखादा प्रसंग घडला चिंताजनक, तर त्याची जबाबदारी स्वतःची स्वीकारून सत्तेचा त्याग करण्याच्या संबंधीची भूमिका दाखवणं या अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळत नाही. पण ते बाबांनी दाखवलेलं होतं ते मला स्वतःला माहिती आहे, कारण माझा आणि त्यांचा 1 to 1च हा सगळा सुसंवाद झालेला होता.